नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व। तर आज मी बनवणार आहे स्पेशल ते पण चाट। आणि चाट बनवण्यासाठी मी इकडे घेणार आहे आपले जे ड्राय वटाणे असतात त्यांना थोडं मी धुवून घेतलंय आणि त्यानंतर कुकरमध्ये आपण त्याला थोडा तडका देऊन घेऊया। त्यासाठी मी थोडं तेल टाकून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। त्यानंतर थोडा एक कांदा कापून टाकायचा आहे आणि जे आपण ड्राय वटाणे मी घेतले ते मी आता यामध्ये कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर ते वटाणे यामध्ये टाकून द्यायचे, जेणेकरून आपले म्हणजे वटाण्यांना थोडा चांगला टेस्ट येणार। आणि त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर कुकरचे झाकण जे असतं ते आपल्याला लावून द्यायचं आहे आणि ते वटाणे शिजण्यासाठी आपल्याला थोडं 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली जळणार नाही याचा अंदाज घेऊनच आपल्याला पाणी टाकायचं आहे। 4 ते 5 शिट्ट्यांनंतर इकडे आता आपले वटाणे शिजून रेडी झाले आहेत, बघू शकतात। तर ते वटाणे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। याला कलर पण छान आला आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आपल्या पाणीपुरी असतात त्याचे जे हे असतात फुगे, ते मी आता यामध्ये चुरून टाकून देणार आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडी चटणी, थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे, थोडा वरून कांदा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं थोडंसं आपलं चिंचेचं पाणी, ज्याच्यामुळे आपल्याला चांगली आंबट चिंबट चव येणार। आणि त्यानंतर जर तुमच्याकडे तिखट चटणी अवेलेबल असेल नाही तर मार्केटमध्येही मिळते, ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर त्यावर शेव टाकून घ्यायची जरा। तर बघू शकता इकडे आपलं चाट बनवून रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।